चेक हॅलो. तर आपण या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. त्यासाठी सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करेन. मी पंचाळी गाव आणि उमरोळी गावचे सरपंच साहेब, सरपंच मॅडम यांना विनंती करतोय की सर्वप्रथम आपण यष्टांचं पूजन करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण पाहतायत पंचाळी गावच्या सरपंच मॅडम सुजाता रवींद्र पाटील या ठिकाणी सर्वप्रथम पूजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धूपबत्ती आपण पाहतोय. तदनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत सदस्य सौ नैना कल्पेश म्हात्रे मॅडम या ठिकाणी आपण पाहतायत यष्टांना हार अर्पण करताना जोरदार टाळीने या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तदनंतर मी सरपंच साहेबांना विनंती करेन आपले शुभ हस्ते श्रीफल अर्पण करण्यासाठी मी प्रभाकर पाटील साहेबांना विनंती करतोय. वत्सला भोईर आपण पाहतायत महिला मंडळ या ठिकाणी जर पाहिलं तर पंचाळी गाव बोला गणपती बाप्पा. आणि सुरेख अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. श्रीफल तोडून सर्वप्रथम यष्टांचं पूजन केलं जात आहे. या मॅडम सदस्य पाहायला मिळतात सौ सुमन राजा वरठा. मी उपसरपंच साहेब आणि सरपंच साहेबांना देखील विनंती करतो या आपण महिला मंडळ अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत नेहा नितीन म्हात्रे आपण पाहतोय त्यांच्याकडून देखील श्रीफल अर्पण केलं जात आहे. भवतेश पाटील माजी पंचाळी ग्रामपंचायत सरपंच साहेब आपण पाहतोय. आपण पाहतायत ज्योत्स्ना म्हात्रे मॅडम या ठिकाणी आपण पाहतायत त्यांच्याकडून देखील श्रीफल या ठिकाणी अर्पण केलं जात आहे. लतिका म्हात्रे मॅडम आपण पाहतायत त्यांच्याकडून देखील आज उद्घाटन कार्यक्रमासाठी श्रीफल अर्पण केलं जात आहे. तसेच आपण पाहतायत आज जर पाहिलं तर उमरोळी गावचे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज चांगला दिवस आहे. सन्माननीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील यांची पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती वर बिनविरोध उपसभापती म्हणून नियुक्ती झाली. आपण पाहतोय यस अनिल तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. रजनीश पाटील आपण पाहतायत उपसरपंच साहेब. तसेच उमरोळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनिल तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून देखील श्रीफल तोडून या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केला जातोय. आणि भवतेश पाटील साहेब तुम्हाला देखील विनंती असेल या आपण पाहतायत पंचाळी गावचे माजी सरपंच साहेब म्हणून या ठिकाणी भवतेश पाटील साहेब आपण पाहतोय. आणि सुनील पाटील संजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आजच्या या रजनीचा उद्घाटन कार्यक्रम जे यष्टांचं पूजन आज आपण पाहतायत या ठिकाणी सरपंच साहेब आहेत. पंचाळी ग्रामपंचायत सरपंच मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच उमरोळी ग्रामपंचायत सरपंच साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. आणि मी विनंती करेन सरपंच साहेबांना की आपले 2 शब्द या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आजच्या महाकाल चषक 45-2023 या नाईट मॅचच्या अंडरआर्म नाईट मॅचच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पंचाळी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सुजाता पाटील, ग्रामपंचायत सदस्य नयना म्हात्रे, सर्व पंचाळी ग्रामपंचायतीचे सदस्य, महिला मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पंचाळी ग्रामाचे माजी सरपंच माननीय भवतेश पाटील, उमरोळी ग्रामाचे उपसरपंच रजनीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल तरे, संजय म्हात्रे, गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, महाकाल चषक 2023 हे पंचाळी गावाच्या हे 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षाचं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपण इकडे बघत आहात. अत्यंत या 5व्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या ह्या पंचाळी गावाच्या मैदानावर आपण सर्व युवा मंडळी या क्रिकेटच्या मॅचचं आयोजन आपण करत आहात. आणि सर्व करत असताना आपण सर्व गावातील होतकरू खेळाडू, परिसरातील होतकरू खेळाडू यांनाही अंडरआर्म खेळण्याची एक संधी आपण इकडे तयार करून दिलेली आहे. आणि त्यांच्या या मॅचेस आज इथे आपण त्याचा शुभारंभ आपण करत आहोत. खरोखर सांगायचा आनंद वाटतो का, आपण प्रत्येक ठिकाणी बघतो आता क्रिकेटचं पेव इतके फुटलेले आहे की प्रत्येक ठिकाणी आताच मागे बोईसर येथे बिरसा मुंडा मैदानावर अंडरआर्मची मॅचेस झाल्या आणि भव्य दिव्य अशा मॅचेसचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्याच ठिकाणी खूप लांबून अशी संघ त्या ठिकाणी खेळायला आले होते आणि त्याचे सुंदर मॅचेस त्या ठिकाणी झाल्या. त्याच्याच पावलावर पाव ठेवून पंचाळीच्या युवांनी आजची जी मॅचेसचं आज इथे आयोजन केलेलं आहे, खूप सुंदर आयोजन आहे. आजचा पहिला दिवस आहे. मला वाटतं आजपासून रविवारपर्यंत या मॅचेस या मैदानावर होणार आहेत. मी सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना एक सांगू इच्छिल की रात्रीच्या मॅचेस असतात, आपण कुठल्याही प्रकारचं गालबोट हे लागून देऊ नका. बघा, रात्र आहे, रात्र वैराची असते, कोणी कुठल्याही प्रकारे कसलीही एखादी चूक होऊ शकते. ती चूक आपण करू नका का जेणेकरून आपल्या या गावाला कुठल्याही प्रकारचं गालबोट या मॅचेसच्या माध्यमातून लागायला नाही पाहिजेत, याची आपण काळजी घ्यावी. मॅचेस खेळत असताना पंचांचा निर्णय असेल तो आपण नंतर मावा, कारण नाईटच्या मॅचेस आहेत. कुठल्याही प्रकारचा वादविवाद करून देऊ नका. मी सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा देतो आणि या सुंदर मॅचेस या मैदानावर व्हाव्यात अशा शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसेच आपण पाहतायत पंचाळी गावच्या सरपंच मॅडम देखील आपल्याला शुभेच्छा देताना पाहायला मिळतील. या मॅडम, विनंती असेल. सर्व खेळाडूंना मी विनंती करते की तुम्ही व्यवस्थित खेळा, कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता. सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. यस, अनिल तरे साहेब आपण पाहतायत. या शुभेच्छासाठी मी विनंती करेन. या आजच्या ह्या महाकाल चषक पंचाळी 2023 वर्ष 5वे हे आजच्या टुर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या पंचाळी गावच्या सरपंच माननीय पाटील मॅडम, आमच्या उमरोली गावचे सरपंच पाटील साहेब, उपस्थित आमच्या ह्या पंचाळी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्यासोबत असलेले सर्व महिला वर्ग, तसेच आमचे मित्र भवतेश पाटील या गावचे माजी सरपंच, आमचे उमरोली गावचे उपसरपंच रजनीश पाटील, इथे उपस्थित असलेले सर्व तरुण युवा वर्ग, क्रिकेटप्रेमी. मागच्या वर्षी आम्ही ही जी टुर्नामेंट झाली त्याचा आनंद घेतला, तेव्हा पाहिलं की बरेचसे इथे प्रेक्षक, जेणेकरून म्हणेल की पंचाळी उमरोलीपेक्षाही जास्त आगवनपाडा हा मला वाटतं जल्लोषात इथे उपस्थित होता. आणि त्यांचे जे एकजूट पाहिली की ते एका बाजूला असे बसलेले होते आणि त्या पद्धतीने जे इथे खेळाडू खेळायला येतात त्यांचेही जे क्षेत्ररक्षण किंवा त्यांची फलंदाजी ही मला वाटतं खरोखरच त्यांचं जेवढं करू तेवढं कौतुक कमी आहे. आपण ओव्हरऑलमध्ये बघतोय
की 11 प्लेयर विखुरलेले असतात, परंतु इथे जे प्लेयर असतात कमीत कमीत 9 खेळाडू मला वाटतं संघामध्ये असतात आणि त्यांची जी मला वाटते एक जाळी बसवलेली असते त्याच्यातनं चौकार मारणं किंवा एक धाव जरी घेणं हे एवढं कठीण असतं. हे अंडरआर्मची मला वाटतं ख्याती आहे आणि त्यामुळेच आपल्या भागातील पंचाळी बिरवाडी ह्या दोन्ही गावाचं नाव आहे या पंचक्रोशीमध्ये आणि मी त्यांना शुभेच्छाही देईल की या पद्धतीनेच आपल्या ह्या पंचक्रोशीचं नाव तुम्ही नेहमीच ठेवावा. कुठेही जरी गेले तरी कोणताही गाळबोट न लावता, कोणावर चीड न आणता चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा खेळ दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करावा. या टुर्नामेंटसुद्धा माझे तेच शब्द राहतील की प्रत्येक येणाऱ्या खेळाडूने सहकार्य करावं. पंचांचा निर्णय जो काय असेल तो मानून ही टुर्नामेंट चांगल्या यशस्वीरित्याने पार पाडावी असे मी आयोजकांना आणि येणाऱ्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो. पुनश्च एकदा ज्या ज्या संघाने भाग घेतला आहे त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा देतो आणि आजची ही टुर्नामेंट जी जवळजवळ 5 दिवस चालणार आहे ही आपण चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी मी आयोजकांकडनं मला वाटतं आशा करतो आणि पुनश्च एकदा सगळ्या आयोजकांना जे सुंदर आयोजन केलेलं आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. आपण इथे आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांना पुनश्च एकदा आभार मानतो आणि आपण 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच आपण या ठिकाणी मान्यवरांचे शुभेच्छा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा आभार आहे. आणि आपण लगेचच या ठिकाणी 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, या आपल्याला एका बाजूला संघ पाहायला मिळेल साई एकता बिरवाडी बी संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला फायटर दोडीपूजा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. या आपण यायचं आहे आणि सरपंच साहेबांना विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या सर्व मान्यवरांना विनंती करेन. यस, 2 संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतायत या ठिकाणी सदस्य मॅडम सव सुमन राजा वरठा मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. यस, आपण पाहतोय काटा येतोय आणि बिरवाडी संघ या ठिकाणी नाणेफेकीचं कौल या ठिकाणी आपल्या बाजूला झुकवलेलं आहे. तर नक्कीच ऋषी काय डिसिजन असेल? शतरक्षण करू पाहिजे. आज जर पाहिलं तर 5वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. हे पंचाळी गाव आहे आणि हे मैदान खूप सुरेख आहे, आयोजन खूप सुरेख आहे, काय म्हणशील? प्रत्येक वर्षाचा विचार केला तर सुरेख टुर्नामेंट होते इकडे, कारण की पंचक्रोशीत कुठे टुर्नामेंट होत नाही बॉक्स गेमची. आणि पंचाई ही दरवर्षीप्रमाणे 5 वर्ष सलग आज 5वं वर्ष आहे आणि सुरेख आयोजन करते आणि इकडे खेळायला मज्जा सुद्धा येते. धन्यवाद तुला देखील आणि शुभेच्छा. तो क्या कहना चाहोगे? निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काय म्हणशील, आज जर पाहिलं तर नाणेफेक हरलेला आहे, मात्र नाणेफेक हरलं म्हणून मॅच हरलेला नसतो माहिती आहे. तर काय तुला या ठिकाणी जर फलंदाजी करायची आहे, किती धावापर्यंत या ठिकाणी मजल मारशील? 40 पर्यंत आम्ही मारू. कसं वाटतंय हे आयोजन नियोजन आणि पहिला उद्घाटनाचा सामना आहे त्याबद्दल काय म्हणशील? फार चांगलं आयोजन केलं आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन या ठिकाणी सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या मंचावर विराजमान व्हायचं आहे. या लाईन मध्ये राहा प्लीज, लाईन मध्ये राहा. आमचे मान्यवर तुम्हाला शुभेच्छा देतील. या साहेब, सरपंच साहेब, तसेच चला या, सर्व शुभेच्छा देतील तुम्हाला. आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघाच या ठिकाणी मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. महिला वर्ग एका बाजूला आपण पाहत आहेत पुरुष वर्ग. आजचं हे आयोजन खास आहे, जबरदस्त टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतंय आणि या टुर्नामेंटमध्ये 2 पहिले संघ जे आज आमने सामने असणार आहेत. यामध्ये जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी खूप मोठे संघ आहे आणि आज बी संघ देखील त्यांनी उतरवलेला आहे.
दुसऱ्या बाजूला फायटर धोडीपूजा हा फाईट करणार आहे नक्कीच साई एकता बिरवाडी बीच्या विरोधात. तर या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन आपण पुनश्च एकदा मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. यस खेळायचं असेल कोणाला तर आनंद घेऊ शकतायत. उद्घाटन आपण पाहतोय नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर मान्यवर उपस्थित आणि मान्यवर आपला आस्वाद क्रिकेटचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. हो इथे पहा अनिलजी भास्कर तरे साहेब आपण पाहतोय या मैदानाचा आनंद घेत असताना. तुमच्याकडून सर्वांकडून करायचं आहे. तर आपण एक 5च मिनिटात सामन्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी मैदान खाली करून घ्यायचं आहे आणि आपले या ठिकाणी उपस्थित मान्यवर या आलेले आहेत जे मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर या हेमंत सुनील पाटील, हेमंत मात्रे, संकेत पाटील आपण देखील यायचं आहे. संजय